नमस्कार. आजपासून आपण क्रीडा मानसशास्त्र किंवा स्पोर्ट्स सायकॉलॉजी या विषयावरती दर आठवड्याला दर बुधवारी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, जे आपल्याला या वेगवेगळ्या क्रीडा मानसशास्त्राच्या टेक्निक्सबद्दल माहिती देईल. आज पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की स्पोर्ट्स सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय असतं किंवा क्रीडा मानसशास्त्र म्हणजे नक्की काय असतं. सो बरेचसे लोक कोचेस, पेरेंट्स आणि ॲथलीट्स जे माझ्याकडे येतात यांना बऱ्यापैकी माहिती आहे की स्पोर्ट्स सायकॉलॉजी काय आहे ते, पण अजूनही याच्यातले काही 5% पेरेंट्स, कोचेस आणि ॲथलीट्स असेही आहेत की ज्यांना अजून तेवढा अवेअरनेस नाही आहे, त्यांच्यापर्यंत हे पोचलेलं नाही आहे. आणि ते त्यांच्यापर्यंत पोचलं नसल्यामुळे त्यांच्या या विषयाबद्दल किंवा या फील्डबद्दल काही समजुती, तशाच काही गैरसमजुती आहेत. म्हणून या एपिसोडमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा स्पोर्ट्स सायकॉलॉजी म्हणजे नक्की काय आहे आणि ते कसं काम करतं हे आपण बघूयात. बरेचदा जे कोचेस, पेरेंट्स किंवा ॲथलीट्स येतात ते काही ना अशा कल्पना त्यांच्या असतात की जसं हा ना मॅच खेळताना डोकंच नाही वापरत, तुम्ही जरा याला अक्कल शिकवा, किंवा हिला आम्ही खूप समजवायचा प्रयत्न केला की तू इतका विचार नको करूस, गेमवरती फोकस कर, पण तिला ना कळतच नाही आहे, तर सोनारानेच कान टोचले पाहिजे म्हणून आम्ही तिला तुमच्याकडे घेऊन आलो आहे, तुम्ही सांगितलं म्हणजे व्यवस्थित तिला कळेल. किंवा तुम्हाला माझी सायकॉलॉजी वाचता येते का, म्हणजे माझी नक्की सायकॉलॉजी काय आहे हे मला वाचून तुम्ही किंवा समजून सांगाल का. किंवा आता उद्या मॅच आहे आणि आज तुम्ही प्लीज हिचं सेशन घ्याल का, कारण थोडंसं मोटिवेट केलं ना तर मॅच चांगली खेळून जाईल. किंवा कोचेस म्हणतात की याच्यामध्ये ना किलर इन्स्टिंक्टच नाही आहे, हंगरच नाही आहे ती, तर तुम्ही ती तयार करून द्याल का. तर स्पोर्ट्स सायकॉलॉजी म्हणजे कुठली अक्कल शिकवणं किंवा कुठलं सोनाराने कान टोचणं की जे तुमच्याकडनं मुलं समजून घेत नाही आहेत ते आमच्याकडे आणलं म्हणजे समजायला जाईल असं होत नाही. किंवा जे 70 मिनिटच्या मॅचच्या आधी 7 मिनिटाचा पेपटॉक असतो तसंही नाही आहे. तर स्पोर्ट्स सायकॉलॉजी म्हणजे ॲक्च्युली हे एक सायन्स आहे आणि त्याच्या मागे जसं तुम्ही तुमच्या शरीराला गेम खेळण्याकरता किंवा मॅच खेळण्याकरता तयार करतात, तसंच तुम्हाला तुमच्या मनाला सुद्धा तयार करायचं असतं. तर आपण आता पहिल्यांदा हे बघूयात की कोणताही खेळ जर तुम्ही घेतला, तो क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, टेबल टेनिस असेल, कोणताही खेळ असेल, तुम्ही कोणताही खेळ जर घेतला तर या खेळाचे आपण 3 कॉम्पोनंट्स करू शकतो. एक आहे ज्याला आपण म्हणतो टेक्निकल म्हणजे तुमचे त्या स्पोर्ट्स स्पेसिफिक स्किल्स जे असतात. जसं तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर तुमचे बॅटिंगचे, बॉलिंगचे किंवा फिल्डिंगचे काही स्किल्स असतात ते येतात. तुम्ही बॅडमिंटन खेळत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे शॉट्स असतात, फुटवर्क असतात. तसंच टेबल टेनिसचे पण वेगळे स्किल सेट्स असतात. सो हे स्पोर्ट्स स्पेसिफिक जे स्किल्स असतात त्याला आपण टेक्निकल पार्ट म्हणतो कोणत्याही खेळाचा. दुसरं आहे ज्याला आपण म्हणतो फिजिकलमध्ये तुम्हाला लागणारा स्ट्रेंथ, स्टॅमिना, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, हे जे शरीर तुम्हाला खेळायला लागणार आहे त्या शरीराचे फिटनेससाठीच्या गोष्टी या फिजिकल फिटनेसमध्ये येतात. तिसरा भाग आहे जो आहे मेंटल किंवा सायकोलॉजिकल. आता बरेचदा काय होतं की सायकोलॉजी किंवा माइंड हे खेळामध्ये काय करतं आहे हे माहिती नसल्यामुळे बरेचसे कोचेस, ॲथलीट्स, पेरेंट्स हा त्यांचा फोकस पूर्णपणे टेक्निकल स्किल्स किंवा फिजिकल फिटनेसवरती देतात आणि मेंटल ट्रेनिंग केल्या जात नाही किंवा त्याच्याबद्दल विचारसुद्धा केल्या जात नाही. मग अशा वेळेस काय होतं की ज्या वेळेस तुम्ही खेळायला जातात त्यावेळेस तुम्ही जितकं चांगलं प्रॅक्टिसमध्ये किंवा तुमच्या ट्रेनिंगमध्ये करत असाल त्याच्या कुठेच जवळपास तुम्ही मॅचमध्ये पोचत नाहीत. आणि मग परत येऊन, कारण हे माहिती नाहीये का होतं आहे, म्हणून परत येऊन स्किल्सवरती खूप जास्ती भर दिला जातो. तर ज्यावेळेस तुम्ही मॅच खेळायला जातात तर ती मॅच खेळायला जाण्याच्या आधी तुम्ही तुमच्या स्किल्सला तयार करतात, तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला तयार करतात तिकडे जाऊन खेळण्याकरता.
पण तुम्ही एक अशी गोष्ट घेऊन जातात तिथे मॅचमध्ये ज्याची तयारी तुम्ही केलेली नाहीये, तर तुम्ही तुमच्या मनाला घेऊन जातात ज्याला तुम्ही आधी ट्रेनिंग दिलेलं नाहीये. मग जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला तिथे घेऊन जातात त्यावेळेस तिथे जाऊन जे काय गोष्टी तुमचं मन बघतं त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते जातं गोंधळून. म्हणजे तुमच्यावरती येणारे 100 लोकांचे डोळे की तुम्ही फोकस आहात, तुम्ही मॅच खेळतायत, लोक तुमच्याकडे बघता आहेत. त्याच्यानंतर तुमचे ऑपोनंट्स तुम्हाला हरवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट जिंकण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करता आहेत. स्कोर बोर्ड तिकडे गरा त्याच्यावरची आकडे फिरता आहेत. आणि हे सगळं जेव्हा ते मन बघतं तेव्हा ते गोंधळून जातं की आता मी इथे करू काय आणि मला माहिती नाही मी करायचं काय आहे. मग त्या गोंधळामध्ये ते अतिविचार करायला लागतं किंवा ब्लँक होऊन जातं, त्याला कळतच नाही आता मी काय करू. मागे कोच ओरडत असतो पण त्याच्यापर्यंत ते पोचतच नाही आणि मग ते पोचलं नाही त्यामुळे ते पुढे खेळामध्ये उतरलेलं दिसत नाही. अशा बऱ्याच गोष्टी तिथे गडबड व्हायला लागतात. तर म्हणून जेव्हा आपण आपल्या मनालाही तिकडे घेऊन जातो आहे तर या मनाला आधी मॅचमध्ये जायच्या आधी ट्रेन करण्याची खूप गरज आहे. आता जर आपण पाहिलं तर 90% तुमचा हा मॅच परफॉर्मन्स हा मेंटल आहे. उरलेले 10% फिजिकल आणि टेक्निकल असेल, पण 90% हा मेंटल आहे. 90 का मी म्हणते तरी मी कमीच सांगतेय, याच्यापेक्षा बराच मोठा आकडा येतो. पण 90% पण आपण बघूयात की 90% का मी म्हणते की 90% गेम हा मेंटल आहे. कारण तुम्ही जे प्रॅक्टिस केलेलं आहे, तुम्ही जे सगळं हे केलेलं आहे, हे सगळं तुमच्या सिस्टममध्ये साठवलेलं आहे. आता ते बाहेर काढण्याकरता तुमच्या मनाला इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात. ते इन्स्ट्रक्शन्स जर त्याने व्यवस्थित दिले नाहीत तर जे आतमध्ये साठवलेलं आहे ते बाहेर निघणार नाही. इन्स्ट्रक्शन्स आले व्यवस्थित तर तुमचा परफॉर्मन्स सुंदर होतो, पण ते इन्स्ट्रक्शन्स जर नाही झाले तर ते परफॉर्मन्स तेवढा देत नाही. तुमचं मन हे एक ब्लूप्रिंट आहे. जसं आर्किटेक्ट्सच्या याच्यावरती ते ब्लूप्रिंट बनवतात आणि मग त्या ब्लूप्रिंटवरती तुमचं बिल्डिंग तयार होते, तुमचं घर तयार होतं. तसं जर या ब्लूप्रिंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या त्या ॲक्च्युअल जे घर किंवा बिल्डिंग बनणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतो. तसंच जर या मनामध्ये प्रॉब्लेम आहे, याला प्रॉब्लेम म्हणजे याला ट्रेनिंग नसल्यामुळेच जर आहे तर तुमच्या ॲक्च्युअल गेममध्ये पण प्रॉब्लेम येणारच आहे. तर म्हणून पहिल्यांदा आपल्याला या ब्लूप्रिंटला व्यवस्थित तयार करायला लागेल, जेणेकरून तिकडे जे तुम्ही बिल्डिंग बांधणार आहात, तिकडे जो परफॉर्मन्स तुम्ही बांधणार आहात तो व्यवस्थित बांधाल. तर म्हणून मेंटल ट्रेनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते तुमच्या परफॉर्मन्सचं ब्लूप्रिंट आहे. ते ब्लूप्रिंट जर तुम्ही व्यवस्थित तयार केलं तर परफॉर्मन्स व्यवस्थित होणार आहे. आणि या ब्लूप्रिंटला किंवा या ट्रेनिंगला मॅचच्या आधीचा एक फोन कॉल किंवा मॅचच्या आधीचा एक सेशन हे सोल्युशन नाही. जसं तुम्ही मॅच खेळायला जेव्हा जातात त्याच्या आधी फक्त फिजिकल ट्रेनिंग करतायत, त्याच्या एक दिवस आधी फिजिकल ट्रेनिंग केलं आणि मॅचला गेले असं होत नाही. त्याला तुम्हाला रेग्युलर तयारी करायला लागते, ट्रेनिंग करायला लागतं. तुमच्या स्किल्ससाठी तुम्ही उद्या मला मॅच खेळायची आहे, मी आज प्रॅक्टिसला येतो सर असं म्हणून फोन करत नाही, तर तुम्ही वर्षानुवर्ष त्या स्किल्सची ट्रेनिंग करत असतात. तसंच मेंटल ट्रेनिंगचं पण आहे. तो आधीचा फोन कॉल हा तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट देणार नाहीये किंवा तो तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट देणार नाहीये. तुम्हाला त्याच्याकरता रोज तुमच्या प्रॅक्टिसमध्ये या मेंटल ट्रेनिंगच्या टेक्निक्स वापरून हळूहळू स्वतःच्या मनाला तयार करत न्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये पुढे पण बघूयात, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूयात वेगवेगळ्या कोणत्या टेक्निक्स आहेत आणि त्या कशा करायच्या त्या. तोपर्यंत थँक्यू.